आता मला तर वाटतं की खरातांचा कुठेतरी काहीतरी एन्काउंटर करतील, कारण का खूप नावं येणार आहेत ज्याच्याशी ते जुडले आहेत. आणि आता जे सत्ताधारी आहेत, मिनिस्टर्स आहेत, त्यांना घेऊन पण ही नावं येणार आहेत. एकीकडे आपण महिला आरक्षणाचा विषय आणि तिथे महिलांचं शोषण होत असेल तर मग खरंच काय तुम्ही कोणत्या पद्धतीत आरक्षणवर होतं, पण ते खालपर्यंत जर तुमचे विचारच महिलांच्या विरोधात असतील तर तुम्ही आरक्षण कसं लागू करणार? प्रतिभा चाकणकर, ज्या रुपाली चाकणकर यांच्या बहीण आहेत, त्या असं म्हणतात की आमच्या नावे फेक अकाउंट काढलेलं आहे, आम्हाला त्याची कसली कल्पना नाही. पुरावे तर मिळालेत आता, तर मला त्याच्याबद्दल काही टिप्पणी. गोंदू अशोक खरातची जमीन अनेक ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात सुद्धा जवळपास 50 एकराच्या आसपास जमीन मिळते आणि ही नेमकी या जे काही मार्ग जात आहेत महामार्ग तिथेच ही जमीन जाते. म्हणजे कुठेतरी सरकारमधले लोक त्याला 100% ह्यांची मिलीभगत आहे. आणि अजूनही मला असं वाटतं काही त्यांना पुरावे बाहेर येणार आहेत. पण मी तुम्हाला सांगते त्याआधी त्यांचं काहीतरी हेच लोक करवतील अशी मी शंका व्यक्त करते.